ग्वाल्हेर शहरातील नंदिनी हत्याकांडात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळालं. सोशल मीडियावर नंदिनी आणि तिच्या पती अरविंद्र सिंह परिहार यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाचा एक ऑडिओ व्हायरल होतोय, ज्याने संपूर्ण प्रकरणात नवीन ट्विस्ट मिळालं. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या नंदिनी हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. पती अरविंद परिहाने नंदिनीवर भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली, कारण नंदिनीचे कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे असा संशय अरविंदला येत होता. पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर फेसबुक लाईव्हमध्येही अरविंद याच गोष्टी सांगत राहिला की नंदिनी मला फसवत होती. यात त्याने 2 लोकांची नावेही घेतली. या 2 व्यक्तींवर अरविंदला शंका होती. आता या प्रकरणात आणखी एक नवा ऑडिओ समोर आला आहे. या ऑडिओमध्ये अरविंद स्पष्टपणे म्हणतो की होय, मी पूजासाठी तुला फसवले आहे. समोर आलेल्या ऑडिओबाबत दावा केला जात आहे की हा हत्याकांडापूर्वीच्या दरम्यानचा झालेल्या भांडणाचा व्हिडिओ आहे. नंदिनी आणि आरोपी पती अरविंद परिहार यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ ऐकून कोणालाही सहज अंदाज येऊ शकतो की पती पत्नीमधील परस्परी वाद आणि तणाव कोणत्या पातळीला जाऊन पोहोचला होता. अरविंद ऑडिओमध्ये बोलत आहे की मी कायमचा केस जिंकणार, तू वेश्या असल्याचं मी सिद्ध करणार. यावर नंदिनी म्हटले, वेश्या तर तू नंतर म्हणाला आहेस, आधी तर तू मला पत्नी म्हणत होतास. नंदिनीला लगेच थांबवत अरविंद म्हणाला, तू माझी पत्नी नाहीस. यानंतर त्याने खूप शिवगाळ केली. मग नंदिनीने विचारले की तर मग तू पूजासोबत काय करत होतास? यावर उत्तर दे. अरविंद म्हणाला, पूजा तुझ्यासारखी नाही, पूजा आजही माझी आहे. मी नेहमीच तिला सपोर्ट करत होतो चोरून. नंदिनीने जेव्हा विचारले की तू मला इतका मोठा धोका देत होतास? अरविंद म्हणाला, होय. नंदिनी म्हणाली, तर माझ्यासोबत तुम्ही काय करत होतात? माझ्यावर प्रेम नव्हते का? अरविंदने शिवी देत म्हटले, तू लग्नानंतर त्या मुलाशी सेट झाली होतीस. नंदिनी म्हटली, जेव्हा पुरुषांकडे स्त्रियांना हरवण्याचा कोणताही उपाय शिल्लक राहत नाही तेव्हा ते तिच्या चारित्र्यावर बोट ठेवतात. तुझ्यासारख्या पुरुषाची मला लाज वाटते. आज मला पश्चाताप होत आहे की मी तुझ्यावर प्रेम केला. यावर अरविंद म्हणाला, मी नेहमी पूजाकडे जायचो. तू गेल्यानंतर पूजा फ्लॅटवरही यायची आणि संपूर्ण दिवस माझ्याजवळ राहायची. अद्याप पोलिसांकडून या ऑडिओबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करतायत. तांत्रिक पुरावे आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या व्हायरल ऑडिओची तपासणी केली जात आहे. सोबतच पोलीस हत्याकांडाच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करतायत, जेणेकरून सत्य समोर येईल. नंदिनी मर्डर केस ग्वाल्हेरपुरता मर्यादित नसून संपूर्ण मध्य प्रदेशात चर्चेचा विषय बनला. अशा परिस्थितीत आता सर्वांची नजर पोलीस तपासावर आहे.